नमस्कार, तुमचं YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. मी तुम्हाला आज बटाट्यापासून एक छान आणि सुंदर अशी रेसिपी तयार करून दाखवते. तिचं नाव आहे मिनी रोल समोसा. प्रथम आपण एक वाटी मैदा घेतला आहे. त्याच्यात थोडासा ओवा टाकायचा आहे. चवीनुसार मीठ, आणि 2 चमचे तेल. तेलामुळे ते क्रिस्पी आणि असं कुरकुरीत होतं छान. तेलामध्ये पहिले छान मिक्स करून घ्यायचं. पीठ थोडं घट्टसर मारायचं, जास्त पातळ नाही करायचं. थोडस तेल लावून रेस्ट करायला ठेवून द्यायचं. त्याला आता पॅक करून बघा, आता रेस्ट करायला सोडून द्या. आता आपण त्याच्यासाठी लागणारं स्टफिंग बनवू. आता आपण कढई घेऊन कढईमध्ये तेल टाकायचं. तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण तेल छान प्रकारे तापले. आता त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया, थोडीशी मिरची, थोडंसं हिंग. हिंग्यामुळे काय तसं, आणि बटाटे. पाहिजे असल्यास वाटाणे नाही टाकले तरी चालतात, आणि जास्त असले तर टाकू शकता. माझ्या मुलाला जास्त वाटाणा आवडत नाही म्हणून मी कमी टाकते. अर्धा चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची वापरली. अर्धा चमचा धना पावडर, आणि मी कच्ची दाबेलीचा मसाला यूज केला. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आमचूर पावडर पण यूज करू शकता. थोडंसं चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स तुम्ही पीठ मळताना त्याच्यात टाकलं तरी ते खूप छान प्रकारे चव देतं, आणि मुलांनाही खूप आवडते छान. आणि चवीनुसार मीठ. आता आपण आपल्या बटाटा मॅशरने आपण ते मॅश करून घेऊ. वासही खूप छान येते त्याचा. बटाटा पाहिजे तर तुम्ही किसूनही टाकू शकता, पण अशा पद्धतीने केलं तर त्याची चव छान येते. अशा प्रकारे आपला हा मसाला तयार झाला. खूप सुंदर असा वास येतो, खूप छान वाटतं.
आपण जे पीठ मळून घेतले ना त्याचे आपण छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊया. आणि छान जेवढं पातळ जमेल तेवढं पातळ, खूप पण पातळ नाही आणि खूप पण जाड नाही, अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. ह्या पद्धतीने आणि त्याला आपण साईडने कट करून घेऊया. 15 मिनिटं दिल्या. हे अशा पद्धतीने आपण लाटून घेतलंय. आता आपण हे स्टफिंग घेतो. त्याचा असं छान असा छान असं रोल बनवून याच्यात ठेवून घेऊया. इथून पाण्याचा हात लावून घ्यायचा, इथून पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि हे रोल अशा पद्धतीने करून मैद्यामध्ये साईडचं कोटिंग करून घेते, जेणेकरून ते तेलामध्ये स्प्रेड होणार नाही. अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण सगळे रोल तयार करून घेऊया. आता आपण हे रोल सगळे तयार केलेले आहे. आता हे आपण छान असे तळून घेऊया. थोडे मीडियम ह्याच्यावर तळून घ्यायचे. जेवढे बसेल तेवढे टाकून घेऊ. छान असे ब्राऊन गोल्डन असे आपण काढून घेऊ. अशा प्रकारे आपली डिश ही रेडी झाली आहे. तुम्ही अजून पाहिजे तर गोल्डन करू शकता. हे बघा, येतोय का आवाज तुम्हाला? हे क्रिस्पी एकदम छान झाले आहे. तर खूप गरम आहे, हात भाजतायत. हे बघा किती सुंदर असे झाले. हे तुम्ही सॉस बरोबर आणि चहा सोबत खाऊ शकता. खूप छान असे झाले. एक नंबर अगदी समोसा. तुम्ही हे रेसिपी एकदा बघून पहा, कशी वाटली सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. धन्यवाद.